नमस्ते, मी वंदना. यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपलं यूट्यूब चॅनलचं नाव आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुकचं चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने. दोन्ही चॅनलला व्हिडिओ अपलोड असतात. जे नवीन असतील त्यांनी जाऊन बघा आणि जे जुने असतील त्यांना सगळ्यांना थँक्यू. आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. आता आपण 38 चेस्टमध्ये जो पेपर पॅटर्न आपण अगोदर कट करून ठेवला त्याच्यामध्ये बदल कसा केला पाहिजे साईजनुसार, ह्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या समजून सांगणार. चला तर आपण व्हिडिओ पूर्ण बघू. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवते. हा ब्लाऊज पीस 1 मीटर आपण अस्तर घेतले आणि त्याच्यातला हे आपले पेपर पॅटर्न आहेत आणि हा ब्लाऊज पीस मी तुम्हाला झाल्याच्या नंतर नक्की शेअर करणार. हा आहे हातावरचा दंडावरचा भाग. आपल्याला 9.5ची स्लीव्ज घ्यायची, तर त्याच्यामध्ये याची फिटिंग कशी येते नक्कीच बघू. आणि हा आहे कस्टमरच्या मापाचा ब्लाऊज. तर कस्टमरला उंची ही जास्त लागते, तर आपण काय करूया, 16 इंच उंची टाकू म्हणजे ब्लाऊज 15 इंचाचा शिवून एकदम परफेक्ट होईल. 16 इंचाची आपण उंची टाकली, बघू शकतात. इथं एक मार्किंग केली. आता ज्यावेळेस आपल्याला पेपर पॅटर्न ठेवायचे त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट कोणते कोणते माप घेतले पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे हा पेपर पॅटर्न 38 साईजचा आहे, पण आपल्याला बदल कोणता करायचा आहे, उंचीमध्ये असू द्या किंवा फिटिंगमध्ये असू द्या, त्यावेळेस आपल्याला 38चा चौथा भाग काढायचा आहे. तर 38चा चौथा भाग येतो 9.5 इंच आणि 2 इंच आपण कंपल्सरी शिलाई मार्जिन ठेवतो. आता हे झालं आपलं फिटिंगचं पण माप. आता आपण काय करणार, कंबर जेवढं आहे तेवढं घ्यायचं आहे. आता ज्या साईडने आपण हुक लावले ती साईड आपल्याला इथं धरायचं आहे एकदम परफेक्ट. आणि नंतर आपल्याला 31 इंच म्हणजे इथपर्यंत आपल्याला बरोबर आपल्याला ही पट्टी पूर्ण सोडून द्यायची. 31चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर 31चा चौथा भाग जो काही येईल त्याच्यामध्ये आपल्याला कमरेचा भाग ठेवायचा आहे. म्हणजे बघू शकतात जवळजवळ 8 इंच जरी धरलं, कारण एकच लाईन कमी येते, तर आपण राऊंड फिगर 8 इंच धरून टाकू. फिटिंगमध्ये आपण ॲडजस्ट करू. 8 इंच, 1 इंच आपला टक्ससाठी गेला आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन गेली. आता हा 1 इंच आपल्याला धरायचा नाही, तर आपण त्याच्या पुढची लाईन म्हणजे जी 1.5 इंचाची आहे तिथं आपण फिटिंग करू. आता एका ताईंची कमेंट होती, परत एकदा मी तुम्हाला सांगितले, काही यांचं उत्तर मी व्हिडिओमध्ये आणि काही यांचं कटिंग करताना दाखवते. आता एका ताईंची कमेंट होती, चेस्टमध्ये तुम्ही 2 इंच ठेवलं आणि 1.5 इंच तुम्ही कमरेमध्ये ठेवलं. तर चेस्ट हा भाग उभार असतो आणि कमरेमध्ये बऱ्याच जणांचा म्हणजे कमी असतो. तर त्याच्यासाठी आपण जास्त जर घेतलं तर फिटिंगला प्रॉब्लेम येऊन जातो किंवा बऱ्याच जणांना फिटिंग करता येत नाही. तर 1.5 इंच एकदम इझी आहे, फिटिंगला काही अडचण येत नाही, म्हणून आपण खाली 1.5 इंच आणि वर 2 इंच ठेवले. लुझिंगसाठी चेस्टमध्ये कमी जास्त केलं तर फिटिंगला ब्लाऊज हा येऊन जातो. समजा आता तब्येत जर झाली तर आपण 1-2 जरी शिलाई उसवली तर मग आपली ही जागा कमी होत चालते. याच्यासाठी तुम्ही 2 इंच ठेवा म्हणजे ब्लाऊज कालांतराने पण तुम्हाला घालायला होईल. आता आपल्याला डीप नेक आहे, तर मग आपण शोल्डर घेऊ 5.5 इंच. ज्या गोष्टी समजत नाही कमेंट करा, त्यानुसार आपण नक्की उत्तर देऊ. 2.25 इंच आपण गळा घेतला आहे. बघूयात आता जो आपला पेपर आहे तो आपण ठेवून घेऊ याच्यावर, म्हणजे काय बदल होतो याच्यामध्ये. तर मला असं वाटतं नॉर्मल काहीतरी फरक किंवा नाही काढला तरी चालते, म्हणजे एकदम परफेक्ट आहे, कारण हा पेपर कटिंग मी माझ्या या साईजवरच केलेली. पण तुम्हाला मी हे कमी जास्त कुठं केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते. जसं की आता मी जसं आहे तसं याच्यावर मी आखून घेते. आता हा पेपर पॅटर्न कट करून याला भरपूर दिवस झालेत आणि आत्ताचं जे माझं माप आहे त्यानुसार मग मी याला माप घेऊन तुम्हाला दाखवलं आहे. आता हा आपण आर्महोलचा राऊंड घेतला आहे. आता फरक फक्त एवढा झाला आहे, बरोबर. मग आपण आता कट करताना आपण कोणती लाईन कट करणार, आपण ही आखली नाही आत्ता, कारण आपण हे जे परफेक्ट घेतलं होतं ते आपण ब्लाऊजच्या मापानुसार. आता हे जे जास्त झाले ते आपण कट करणार, म्हणजे हे पेपर पॅटर्ननुसार होतं तर हे आपण कट करणार, म्हणजे थोडंफार बदल होऊ शकतो. आता पाठीमागचा भाग आहे, आपल्याला गळा किती घ्यायचा आहे 11 इंचाचा, तर आपण 11वर एक मार्किंग करायची, बरोबर. आता वरती आपण किती घेतले 2.25 घेतले, तर खालच्या साईडला आपण 2.25-3 इंच जरी घेतलं तरी काही हरकत नाही.
बघू शकता. आता याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने गळा देऊ शकतात. आता मी गळा लगेच कट करत नाही, त्याचं कारण आपल्याला अजून बाकीचं पॅटर्न पण हे करायचं आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सगळं आखून दाखवते. आता आपल्याला क्रॉस पट्टीचं माप टाकताना कसं टाकायचं आहे, एक तर हे आपल्याला चेक करायचे. आता बघू शकतात क्रॉस पट्टी इथं कमी पडते, तर आता हे आपण डायरेक्ट जरी असं माप घेतलं तरी चालते, किंवा 1 इंच टक्समध्ये. आता हा जो पाठीचा टक्स आहे 1 इंच कमी झाल्याच्या नंतर ही क्रॉस पट्टी एकदम परफेक्ट बसते. पण कमी पडायला नको, तर त्याच्यासाठी हे जेवढं माप आहे 11.25, तर 11.25वर आपण एक मार्किंग करू. उंचीमध्ये काहीच बदल नाही, कारण याची उंची जी आहे ती पण भरपूर आहे. आता आपण चेक करू अगोदर. व्हिडिओ थोडासा मोठा होईल. 15 इंचाची उंची आहे याची, आणि आपण खालच्या याची घेतली आपण 16 इंचाची, म्हणजे 1 इंचाचा हा फरक आहे. तर मग आता हा फरक आपण कशामध्ये काढायचा, क्रॉस पट्टीमध्ये. तर 1 इंच आपण अगोदर काय करणार, आता ही जी कड आहे ती आपण बाजूला काढायची, म्हणजे ती आपल्या कटिंगमध्ये घ्यायची नाही. तर आपण 1 इंच थोडंसं खाली जास्त घेऊया, आणि ही जी लाईन होती इथं आपण याला कवर करू. आता बघा, तुम्हाला 1-2 गोष्टी समजल्यात का कशा पद्धतीने आपण उंची याच्यामध्ये जास्त घेतली. आता अजून एक सांगते, जर तुम्हाला उंची कमी करायची असेल, आता ही 15ची होती पेपर पॅटर्न बरोबर, म्हणजे हा कमी असेल, तर तुम्हाला 14चा जरी घ्यायचा असेल तर पेपर पॅटर्न मग थोडासा खाली घ्यायचा आणि उंची बरोबर टाकून घ्यायची. त्याच्यावर पण मी नक्की सविस्तर व्हिडिओ बनवेल. आता आपण काय करणार, ही झाली आपली आता समोरचा भाग, बघू शकतात. आता याच्यामध्ये फिटिंग कोणती बाजू येणार, इकडची बाजू. मग आपल्याला फरक काय करायचा, ही जे नॉर्मल आपण कमी केलं याच्यातून, ती गोष्ट आपल्याला कमी करायची. हर एक गोष्ट समजून सांगण्याचा प्रयत्न करते. ज्यांना समजतंय त्यांनी कमेंट करा, आणि ज्यांना नाही समजलं त्यांनी पण कमेंट करा, म्हणजे आपण त्यांना समजून सांगण्याचा नक्की प्रयत्न करू. आता हे जे जास्त झाले, तर हा पॉईंट जो आहे तो बरोबर आहे. खाली आपल्याला फक्त थोडासा जो फरक आहे तो आपल्याला कमी करायचा आहे, म्हणजे आपण एवढा तरी कमी करू बरोबर. कारण हा जो भाग आहे कटोरीचा पुढचा भाग आहे, आणि हा जो आहे हा गळ्याकडचा आहे. तर मग याच्यामध्ये आपल्याला बदल काहीच करायचं नाही. फिटिंग आपली इकडच्या बाजूला येते पूर्ण. आता गळ्याची साईड आली आपली, तर गळ्याच्या बाजूने आपल्याला कशा पद्धतीने बदल करायचा आहे. आता हा झाला आहे गळा आपला बरोबर. आता हे जे माप आहे बरोबर बसतंय का नाही आपल्याला चेक करायचं आहे. एकदम परफेक्ट आहे. हा भाग आपण इथं ठेवूया. अगोदर मी तुम्हाला पेपर पॅटर्नवर आखून दाखवते, आणि नंतर मग त्याच्यामध्ये बदल कसा करायचा आहे मी तुम्हाला दाखवते. आता याच्यामध्ये आपल्याला गळा थोडासा वेगळा करायचा आहे. वेगळा म्हणजे आपण अगोदर आखून घेऊ. एकतर तुम्ही चौकोनी गळा ठेवा पुढचा, किंवा वेगळ्या पद्धतीने ठेवा, तरी एकदम परफेक्ट असा गळा येऊन जातो. तर आपण ह्या गळ्याला आकार थोडासा अशा पद्धतीने देऊ. होऊ शकतात परफेक्ट असा गळा येईल. आता हा गळा कितीचा झाला, जवळजवळ 7.5चा. आपल्याला घ्यायचा आहे 7 इंचाचा. मग आपण हा पॉईंट इथं जरी घेतला तरी चालते. आता आपण याची पूर्ण कटिंग करायची. कटिंग करताना जे आपण मार्किंग केली त्यानुसारच आपल्याला कटिंग करायचे.
आता व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मग मी पूर्ण याची कटिंग केली, जसं की मी तुम्हाला दाखवते. पूर्ण कटिंग केली, जसं आखून घेतले आणि त्यानुसार आता आपल्याला बाही कटिंग करायची. तर बाही कटिंग करायला आपल्याला जॉईंट द्यावं लागेल. हे 2 लेअर आहेत आणि हे 2 लेअर आहेत, 4 लेअरमध्ये. आता आपण घडी कशी घ्यायची मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये समजावून सांगितले. साईज कोणती असू द्या, शॉर्ट बाही असू द्या किंवा फुल बाही असू द्या. तर घडी घेताना कधी पण हे आपलं तिरकं माप घ्यायचं आहे. हे आले 8.5 इंच. 8.5 इंचाची आपण घडी घेतली. आता आपण जर 4 पदरमध्ये घडी जर घेतली तर आपल्याला 4ही लेअरला घडी पुरणार नाही. तर मग 2 लेअर मी पाठीमागं घेतले आणि 2 पुढं ठेवले. तर मग 8.5 वर एक पॉईंट दिला आणि 1.5 इंच कंपल्सरी आपल्याला जास्त घ्यायचं आहे, का जे करून आपल्याला बाही जोडताना कमी नाही पडली पाहिजे. आता बाही आहे 9.5 इंचाची. तर आपण 10.5 इंचावर आपण एक मार्किंग करू, म्हणजे 1 इंच आपण जास्त घ्यायचे आणि मग आपल्याला एक लाईन आखून घ्यायची. नंतर आपण 3 इंच खाली आले. आता दंडघेर आहे कस्टमरचा 5.5 इंच आणि 2 इंच आपण याच्यामध्ये लुजिंगसाठी ठेवले. आता नंतर आपण याला आकार देऊन घेऊ. अशा पद्धतीने आकार द्यायला एकदम सोपं आहे, अजिबात अवघड नाही. ही लाईन आपण याला जोडून घ्यायची, ही लाईन याला जोडून घ्यायची. तर पाहू शकतात, आता आपल्याला जॉईंट देताना फक्त 2च लेअरला जॉईंट द्यायचं आहे, जसं की मी तुम्हाला दाखवते ह्या व्हिडिओमध्ये. अगोदर आपल्याला पॉईंट इथं एक देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल आपला मधला पॉईंट कुठं आला. आता कधी पण ज्यावेळेस आपण बाही जोडतो त्याच्यानंतर मग आपल्याला कडेने बरोबर आपल्याला कट करायचं आहे. समजा आपण आता बाही जोडून झाली, एवढी जोडून झाली आपली बाही. तर त्याच्यानंतर आपण हा मधला पॉईंट तर दिलेलाच आहे, त्याच्यानंतर आपण असं ठेवायचं आहे आणि मग कडेने पूर्ण आपलं कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बाही आपली ही पूर्ण झाली. आता जसं आपण हे कटिंग केलं त्यानुसारच आपल्याला मेन ब्लाऊज पीस पण कटिंग करायचं आहे. आता तुम्ही हे ब्लाऊज कसं झालं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.